रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत्यात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंध उत्तरार्ध अवतरणिका. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन भस्म झाला कालयवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात त्यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा 50वा तयाचा 55वा तयाचा जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा सेमंतकाचा 56वा सेमंतक हरण शतधन्वोद्धारण फिरूनी द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाचे. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगे तया 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णाशे. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा अनिरुद्ध विवाह 61वा रुक्मीवध पुत्रयोग बरवा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62 कृष्ण बाणासुर युद्ध 63 मृगराज कथा 64 65 बलराम प्रजयात्रा पौंड्रक काशीराजोद्धार 66 विविधोद्धार 67 बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला.
शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्र विदुरथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82, श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान माता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90, श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते. जय जय रघुवीर समर्थ. आज माघवद्य द्वितीया शके 1946. सुरुवातीला एक दुःखद बातमी जी आहे ती सांगतो. डॉक्टर दत्तात्रय गोविंदराव माहूरकर म्हणजे आपले बाळासाहेब माहूरकर काका यांचं आज सकाळी निधन झालं. ते पुण्यामध्ये राहत होते. मागील 2 वर्षापूर्वी ते पुण्यामध्ये अकोल्यातून राहायसाठी गेले. त्यांची मुलं मुली त्या ठिकाणी आहेत. आज सकाळीच त्यांना देवाज्ञा झाली. आपल्या अनेक सत्संगामध्ये अनेक विषयांवर त्यांची प्रवचने झालेली आहेत. आपल्याला ती सर्व माहीत आहे. आपल्या अकोल्यातील बाबाजी महाराजांचा जो मठ आहे त्या मठाचे मठपती जे आहेत त्यांचे ते अनुग्रहित आहेत आणि त्यामुळे मठातील प्रत्येक उत्सवामध्ये ते काका आणि काकू यांचा सहभाग असायचाच आणि त्या ठिकाणी हमखास त्यांची भेट व्हायची. मुळामध्ये ते ॲग्रिकल्चरमधल्या बॉटनी या विषयाचे प्राध्यापक होते. नोकरीमध्ये असताना आमची जेवढी मैत्री होती त्यापेक्षा जास्त मैत्री ही निवृत्त झाल्यानंतर या अध्यात्माच्या योगाने अजून जास्त दृढ झाली. त्यांच्या पवित्र आत्म्यास साष्टांग वंदन करून आपण त्या सगळ्या माहूरकर कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. आता आपण आपला जो मुख्य आजचा अध्याय आहे दशमस्कंदातील 64वा अध्याय त्याकडे वळूया. सध्या दासनमीचा उत्सव सुरू आहे. काल प्रतिपदा होती. श्री कारंजाचे श्री नरसिंह सरस्वती यांच्या शैलगमन यात्रेचा पहिला दिवस असतो. आज द्वितीय आहे. उद्या तृतीयेला नरहरी सोनारांचे पुण्यतिथी आहे. या सगळ्या पवित्र अशा दिवसामध्ये आपण या श्रीमद भागवत कथेचं श्रवण करीत आहोत. चतुष्षष्टी 64व्या अध्यायाच्या सुरुवातीला हा नृगराजा कोण होता याच्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया. शुकदेव परीक्षिती राजाला सांगत आहेत. परीक्षिती, एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू आणि गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले. भगवान श्रीकृष्णांच्या ज्या 8 पट्टराण्या आहेत त्यांची ही मुलं आहेत. म्हणजे भगवंताची मुलं सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गद आणि इतर मुलं ही सगळी म्हणून जंगलामध्ये फिरण्यासाठी गेले, उपवनामध्ये गेले. क्रीडित्वा सुचिरम तत्र विचिन्वंत पिपासिताः. दिवसभर त्या ठिकाणी खेळल्यामुळे सगळ्यांनाच खूप तहान भूक लागली आणि इकडे तिकडे पाण्याचा शोध घेण्यासाठी ते फिरू लागले. त्यानंतर कशी तरी त्यांच्या नशिबाने त्यांना एक विहीर पण सापडली. पण ती विहीर कशी होती तर जलम निरुदके कूपे. जलम निरुदके, पाणी नसलेली, उदक नसलेली ती कूप म्हणजे विहीर. ददृशू सत्वम अद्भुतम. ती विहीर तर त्यांना दिसली. विहीर दिसली, आता पाणी असेल याच्या आनंदात ते असताना त्या ठिकाणी त्यांना जे दिसलं, ददृशू जे दिसलं ते सत्वम अद्भुतम, अद्भुत अशी गोष्ट त्यांना त्या ठिकाणी दिसली. आतमध्ये त्याने पाहिलं. कुरुकुलासम गिरिनिभम वीक्ष विस्मित मानसाः तस्य चोद्धरणे यत्नम चक्रुस्ते कृपयान्वितः. त्यांना आतमध्ये दिसलं की एक खूप मोठ्या आकाराचा सरडा. आता सरडा आपण जसा पाहतो
तसा जास्तीत जास्त काय अर्धा किलो वजनाचा असेल, पण हा सरडा जो होतो तो अगदी विचित्र आणि अवाढव्य असा होता. एखाद्या पर्वताच्या आकाराप्रमाणे तो दिसत होता. आता त्याला पाहून, एवढा मोठा सरडा पाहून ही मुलं खरं म्हणजे घाबरली आणि त्यांना आश्चर्यसुद्धा वाटले. वीक्ष विस्मित मानसः, विस्मित म्हणजे आश्चर्य होऊन त्या मनाने ते सगळे त्याच्याकडे पाहू लागले. त्यांना त्यांची दया आली. हा एवढा मोठा सरडा या कोरड्या विहिरीमध्ये जिथे पाणी पण नाही त्या ठिकाणी कसा काय पडला, असा ते विचार करू लागले आणि सगळे मिळून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. चर्म चर्मजै स्थान तन्वे पाशैर्बध्वा पतितम अर्भका. आणि ती मुलं त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. कातडी दोरा म्हणजे जे जनावरांचं कातडं असतं त्यातून तयार केलेला दोरा, म्हणजे मोठी दोरी जी होती ती घेऊन त्याला ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण कितीही प्रयत्न केला तरी ती मुलं त्याला बाहेर काढू शकली नाहीत. ना शक्नुवन समुद्धर्तम कृष्णा या चख्यु उरुत्सका. आणि यांचा हा सगळं प्रयत्न करत असताना सगळ्या जीवांना जीवदान देणारे, सगळ्यांचं पालनपोषण करणारे, सगळ्यांचा संहार करणारे असे भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी येऊन पोहोचले. तत्र आगत्य अरविंदाक्षो, अरविंदाक्ष, अरविंद म्हणजे कमळाच्या फुलाच्या पाकळ्याप्रमाणे ज्यांचे अक्ष आहेत ते भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आगत्य येऊन पोचले. भगवान विश्वभावना. आणि त्या सरड्याला पाहून त्यांनी ते पाहिल्याबरोबर भिक्षोज्जहार वामेन तम करेण सहलीलयो. स्वतःच्या हाताने, जसा त्यांनी एका हातावर डाव्या हाताच्या करंगळीवर त्यांनी तो गोवर्धन पर्वत धारण केला होता अगदी लहान वयामध्ये, 2-4-5 महिन्याच्या वयामध्ये. आणि ते आता या ठिकाणी त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी त्याला हात लावला आणि त्याला सहजपणे बाहेर काढलं. मुलांना असं वाटलं की आपण आत्तापर्यंत सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला, पण आपले वडील या ठिकाणी आल्यावर त्यांचा स्पर्श झाल्याबरोबर हा काय चमत्कार झाला आणि हा सरडा त्या विहिरीतून बाहेर आला. स उत्तम श्लोक करारी भीमृष्टो विहाय सध्या कृकलास रूपम. कृकल म्हणजे सरडा, कृकलास रूपम. आणि त्याने आपलं ते रूप जे होतं ते त्याचा त्याग केला त्या सरड्यांनी. आणि त्यामधून एखाद्या तापलेलं सोनं जसं चमकायला लागतं त्याप्रमाणे चामीकर चारुवर्ण. हा चामीकर म्हणजे सोनं, सोन्यासारखा शरीर असलेल्या तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या ते शरीर घेऊन त्यातून तो एक दिव्य असा पुरुष त्या ठिकाणी दिसू लागला. आणि त्या शरीरावर अद्भुत वस्त्र होती, अलंकार होते, फुलांचे हार त्याने घातलेले होते. आणि सगळे आता विचार करू लागले. पपृच्छ विद्वानापि तन्निदानम, तन्निदानम, त्याचं निदान काय असेल, हा एवढा सरडा का झाला आणि आता एवढं दिव्य रूप धारण केलं, मग हे कोण आहे, असे सगळेजण विचारपूस करू लागले. आता सगळ्यांना कारण माहीत नव्हतं म्हणून ते सगळे विचार लागले, पण भगवंताला हे सगळं कारण माहीत होतं. आणि तरी पण भगवंत त्याला विचारतात. त्याने विचारलं, कस्त्वम महाभाग वरेण्य रूप देवोत्तमं त्वाम गणयामि नूनम. की हे महाभागा, हे उत्तम पुरुषा, तू अत्यंत रूपवान आहेस. तू कोण आहेस? आणि खात्रीने तू कोणीतरी श्रेष्ठ देवता असेल असं मला वाटतं, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आता 4 लोकांमध्ये असल्यामुळे त्याप्रमाणे ते बोलतात, असं मला वाटतं. म्हणजे त्यांना वाटतं नाही, त्यांना सगळंच माहीत असतं, पण ते त्या ठिकाणी नाटक, लीला जे म्हणतो आपण भगवंताची, त्याप्रमाणे त्यांचं हे बोलणं आहे. आणि ते म्हणतात की आम्ही तुझा वृत्तांत जाणू इच्छितो. आणि भगवंत त्याला सांगतात की तुला ते आम्हाला सांगावं असं योग्य वाटत असेल तर तू आम्हाला सांग. हे कोणासाठी? त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांसाठी. म्हणून कृष्ण अशा प्रकारे त्याला म्हणतात. शुकदेव या ठिकाणी सांगतात की त्या कृष्णाने राजाला असं विचारलं. आणि तेव्हा राजा जो आहे आता तो राजाच्या रूपामध्ये आहे. आणि तो राजा आपला सुवर्ण मुकुट जो आहे तो त्याने मुकुट डोक्यावरून काढला, मुकुट भगवंताच्या चरणावर ठेवला आणि साष्टांग प्रणिपात केला. माधवम प्रणिपत्याह किरीटेना अर्कवर्चसा. अर्कवर्चसा, अर्क म्हणजे सूर्य, सूर्याप्रमाणे चमकणारा आपला मुकुट भगवंताच्या चरणी अर्पण केला. आणि स्वतःला भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन तो आता राजा बोलू लागला.
कोण होता तो राजा? नृग उवाच, त्या राजाचं नाव नृगराजा. नृगो नाम नरेंद्रोहम, नरेंद्र म्हणजे नरांचा इंद्र, नरांचा राजा म्हणजे माणसांचा राजा म्हणजे राजा, एखाद्या देशाचा राजा. इक्ष्वाकू तनय प्रभू, इक्ष्वाकू वंशातला मी आहे. इक्ष्वाकू वंशामध्ये माझा जन्म झाला, ज्या वंशामध्ये पुढे रामांचा जन्म झाला. ही कथा पूर्वी थोडीशी आलेली आहे. आणि दानेष्वाख्याम मानेषु यदि ते कर्णम अस्पृशम, दानशूर पुरुष कोण आहेत असं जर कोणी यादी केली, आता आपल्याकडे सुद्धा अशी एक यादी झाली की सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे, मग त्यामध्ये पहिल्या 10 जगातल्या श्रीमंत माणसापैकी भारतातलं कोण आहे, असं अधूनमधून एखादी बातमी येत असते. तसं या ठिकाणी तो राजा असं म्हणतो की दानशूर पुरुषांचा जे यादी केली आणि उल्लेख केला, तर त्यावेळी माझं नावसुद्धा त्यामध्ये आहे हे तुमच्या कानावर आलं असेलच. सर्वभूतात्म साक्षिणः, पण तुम्ही आता इक्ष्वाकू राजा भगवंताला श्रीकृष्णांना ओळखून तो म्हणत आहे की आपण सर्व प्राण्यांचे अंतःकरणाचे साक्षी आहात. सगळ्यांच्या मनात काय आहे, काय नाही, विचार काय आहेत, कोण कोणत्या विचारांनी काय बोलत आहे, हे सगळं तुम्हाला समजतं. पण आपल्याला अज्ञात असं काय असणार आहे? म्हणजे मी कोण आहे हे तुम्ही मला विचारलं, पण खरं म्हणजे याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, पण या सगळ्या इतरांना ते समजावं म्हणून तुम्ही असे प्रश्न विचारलेले आहेत. आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये गुरु शिष्य संवाद या रूपाने ग्रंथ लिहिलेले असतात. त्यामध्ये सद्गुरूंना जो उपदेश करायचा आहे तो उपदेश ते स्वतःहून करत नाहीत, पण कल्पनेने एखादा शिष्य समोर उभा करतात. त्या शिष्याच्या मनामध्ये शंका निर्माण करतात आणि शिष्याने शंका विचारावी आणि गुरूंनी त्यांना उपदेश करावा, अशा अर्थाने आपले सगळेच ग्रंथ झालेले आहेत. आता राजा सांगू लागला, म्हणजे आता मी कोण आहे असं त्यांचा प्रश्न होता भगवान श्रीकृष्णाचा. त्याचं उत्तर राजा खूप चांगल्या प्रकारे देतात. यावत्य सिकता भूमेर, यावत्यो दिवी तारका, यावत म्हणजे जितक्या, जेवढ्या, यावत्य सिकता भूमेर, सिकता म्हणजे वाळू, या भूमीवर, या पृथ्वीवर जेवढे वाळूचे कण असतील किंवा आहेत, यावत्यो दिवी तारका, या नभांगणामध्ये जेवढ्या तारका आहेत. पुढे म्हणतात यावत्यो वर्षधाराश्च, पाण्याच्या जितक्या धारा म्हणून खाली वर्षाव करतात, पाऊस पडतो, त्या सगळ्या मेघांच्या त्या धारा जेवढ्या असतील, तावत तीर ददाम स्म गाहा. आता स्वतः ज्याबद्दल सांगतात, जेवढ्या धुळीचे कण असतील, जेवढे तारका त्या तारांगणामध्ये असतील, पावसाळ्यात जेवढ्या धारा पडत असतील, त्यांची गणना केली तर त्यापेक्षाही जास्त तितक्या गायी मी दान दिल्या आहेत. आता तो स्वतःचं सांगत आहे की मी किती मोठा दानशूर होतो. आता दानशूर म्हटलं की आपल्याला दानवीर शूर करणं, असा छानपैकी सिनेमा एक तेलुगू भाषेमध्ये होता. एन.टी. रामारावांनी काम केलं होतं. आणि विशेष म्हणजे त्या सिनेमामध्ये अगदी 4-5ही काय म्हणतो आपण त्याला भूमिका त्या एकाच एन.टी. रामारावने केल्या होत्या. त्यामध्ये कर्णही तोच होता, त्यामध्ये दुर्योधनही तोच होता, त्यामध्ये अर्जुनही तोच होता आणि त्यामध्ये श्रीकृष्णसुद्धा तेच एन.टी. रामाराव होते. खूप छान असा सिनेमा, अगदी पाहण्यासारखा असा तो होता. तर आता हा सांगतो की मी तेवढ्या गायी दान केल्या होत्या. आता या दानाचं महात्म्य जे आहे ते या ठिकाणी 2-4 श्लोकामध्ये दिलेलं आहे. पयस्विनी तरुणीही शीलरूप, गुणोपपन्ना कपिला हेमशृंगी. आता मी ज्या गायी दान दिल्या होत्या त्या कशा होत्या? उगीच काहीतरी आता घरामध्ये अडगळ आहे म्हणून कोणीतरी आला आणि म्हणून त्यांना दान दिलं, अशा प्रकारचं नाही. आता आपण कुंभमेळ्याचं सगळं वर्णन पाहत आहोत. त्या कुंभमेळ्याला आता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा अलाहाबाद होतो. कुंभमेळा प्रयागला जेव्हा जातो, स्नान करायला जेव्हा ते त्रिवेणी संगमावर जातो, तिथे एक सगळेजण आधीच सांगतात सगळ्यांना की तिथे स्नान केल्यावर आपल्या अंगावरचे कपडे जे आहेत ते त्या ठिकाणच्या ब्राह्मणाला किंवा तिथे जो कोणी असेल त्याला दान द्यायचे असतात. आता आपण पारमार्थिक कमी आणि प्रापंचिक जास्त असल्यामुळे आता आपल्यावर अंगावरचे कपडे आपल्याला दान द्यायचे असतील तर माणूस जातानाच आधी कपडे जुने घालून जातो. म्हणजे इथून आपली सगळी परमार्थाची तयारी सुरू असते. आता इथे मी ज्या दान दिलेल्या आहेत त्या काही त्या कशा होत्या? तर ते सांगतात गुणोपपन्ना कपिला हेमशृंगी. त्या गायी दुधाळ होत्या, तरुण होत्या, साध्या होत्या, सुंदर होत्या, सुलक्षणी होत्या आणि त्या कपिला गायी होत्या.
आता त्या गायी मी कशा मिळवल्या, तर न्यायार्जित धनाने मी त्या प्राप्त केल्या होत्या. अन्यायाच्या मार्गाने कमवलेला पैसा भगवंताच्या चरणी दान देताना सुद्धा फोटो काढून मी मोठा दानशूर आहे असे म्हणणारे अनेक जण असतात. पण या ठिकाणी तो म्हणतो न्यायाने मिळवलेल्या धन जे आहे त्यातून मी त्या गायी विकत घेतल्या आणि त्या सगळ्यांना वासरंसुद्धा होती. त्यांचं प्रत्येकाचं शिंग हे सोन्यानं मढवलेलं होतं आणि पायाचे खुरं जे आहे ते सुद्धा चांदीने मढवलेलं होतं. त्यानंतर रेशमी वस्त्र, हार आणि दागिन्यांनी त्यांना सजवलेलं होतं. अशा गायी मी दान दिल्या होत्या. आता आपल्या गणपती अथर्वशीर्षामध्ये आता 2 दिवसांनी चतुर्थी येणारच आहे. अथर्वशीर्षामध्ये शेवटी फलश्रुती सांगताना ते सांगतात की इदम अथर्वशीर्षम अशिष्यायन देयम यो यधिमोहात दासती स पापियान भवती. हे अथर्वशीर्ष सश्रद्ध माणसालाच आपण द्यावं, म्हणजे त्याच्याकडून ते म्हणून घ्यावं आणि त्याला बनण्यासाठी सांगावं. आणि ते जर आपण अशिष्य, ज्याची श्रद्धा नाही आपल्या धर्मग्रंथावर, आपल्या देवी देवतांवर श्रद्धा नाही, त्यांना दिलं तर यो यदि मोहात दासती स पापियान भवती. तो देणारासुद्धा पापी होतो. पण मी अशा प्रकारे दान दिलं नाही. माझं दान हे श्रेष्ठ असं दान होतं. ब्राह्मण कुमार आता पुढच्या वाक्यामध्ये खूप छान सांगतात की सद्गुणी, शीलसंपन्न आणि कुटुंब पोषणास असमर्थ, जो आपला कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळू शकत नाही, ज्याला खरंच ज्ञानाची गरज आहे, ज्याला त्या दानाच्या मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त आपल्या धर्माप्रमाणे आपण आचरण करावं असं ज्यांना वाटतं, असे ब्राह्मण जे तपस्वी आहेत, सत्यशील आहेत, त्यानंतर विद्यादान करणारे आहेत. नुसतंच विद्या शिकलेले नाही, पण ते पुन्हा दुसऱ्या क्रिया करून करवावी, बहुतान करवी, तसे चारित्र्य संपन्न आणि तरुण असे जे ब्राह्मण आहेत त्यांना मी वस्त्र आणि अलंकार देऊन त्या गायींचं दान केलं होतं. आता अशा पुष्कळशा गायी मी जेव्हा दान केल्या ब्राह्मणांना, तेव्हा त्याबरोबर माझ्याजवळ असणारी जमीन, कारण हे इक्ष्वाकू वंशाचे राजा होते, पुष्कळसं सोनं, घर, हत्ती, घोडे, सगळी संपत्ती हे सगळं दिलं. आत्ताच माघ महिन्यामध्ये तिळाचं महत्त्व आपण पाहिलं. त्यामुळे ब्राह्मणांना दान देताना तिळांचे पर्वत, त्यामुळे तिलदान हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. चांदी, अंथरुणं, वस्त्र हे सगळं दान म्हणून मी दिलं. आणि अनेक यज्ञ केले होते. आणि त्याचप्रमाणे परोपकार जे आहे, तर परोपकार करण्यासाठी मी अनेक ठिकाणी विहिरी, तलाव, जसं आपण अहिल्याबाई होळकरांचं नाव पाहतो, आजही अनेक तीर्थक्षेत्रामध्ये जे घाट दिसतात ते त्या अहिल्याबाईंनी बांधलेले आहेत. तसं मी अनेक ठिकाणी विहिरी आणि तलाव बांधलेत. आणि मग ते सांगतात, एवढं सगळं मी जेव्हा दान दिलं, त्यामध्ये झालं काय, थोडंसं काय म्हणतात ते माझ्या नशिबातच होतं म्हणून त्या गोष्टी झाल्या. कसेचित द्विजमुख्यस्य भ्रष्टा गोमर्म गोधने. मी काही दान गायी ज्या आहेत त्या एका ब्राह्मणाला दान दिल्या. 1500-1500 गायी दिल्या असतील. त्यामधली एक गाय पुन्हा माघारी आली आणि माझ्या गाईच्या गोठ्यांमध्ये ती येऊन बसली. आता तिला काही मला ओळखता आलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा ब्राह्मणाला मी जेव्हा दान द्यायला गेलो, तेव्हा मी नकळत तीच गाय पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. म्हणजे आता एक दान जे आहे ते एकाने दिलं, आज दिलं, उद्या तीच आपल्याकडे परत आली, पण आपण ओळखलं नाही आणि म्हणून तेच दान आपण दुसऱ्याला दिलं. लग्नामध्ये असं होतं पहा, कोणीतरी आपल्याला काहीतरी आहेर देतं, तो आहेर किती चांगला आहे काय नाही त्यावरून आपण ठरवतो. आणि मग आपल्या मनामध्ये अरे नाही ही साडी, हा कपडा खूप छान आहे, आपणच वापरला पाहिजे, म्हणून ते आपण वेगळा ठेवतो. आता जे काही निकृष्ट दर्जाचं दिसतं आपल्याला ते आपण जपून ठेवतो. मग पुन्हा कोणी जर आलं ब्राह्मण, तर त्या ब्राह्मणाला दान देण्यासाठी त्याचा उपयोग करतो. आणि सहजपणे प्रपंचात आपल्या स्वार्थामुळे या गोष्टी माणूस करत जातो. पण अशा कृत्याचा परिणाम काय होता हे या नृगराजाच्या कथेवरून आपल्याला लक्षात येतं. आता मी जी गाय दान दिली, तर तो ब्राह्मण ती गाय घेऊन चालला होता.
आता त्याच वेळेस काल मी ज्याला दान दिली होती त्याने त्या गाईमधली त्याची गाय ओळखली आणि तो म्हणाला की ही माझी गाय आहे. ताम नियमानाम तत्स्वामी दृष्टोवाच ममेती तम, म्हणजे ती गाय माझी आहे असं तो म्हणाला. ममेती प्रतिग्राह्याय, काल मला ही दान दिली होती आणि नृगो मे दत्तवान इति, या नृगराजानेच मला ती दानं दिली होती असं तो ब्राह्मण सांगू लागला. आता या दोन्ही ब्राह्मणामध्ये हा वाद निर्माण झाला. ती गाय कोणाची आहे? ही गाय आपण मला द्यावी असं एक म्हणत होता आणि दुसरा म्हणायचा नाही ती माझीच गाय आहे, मी काही तुला देणार नाही. आता हा राजा धर्मसंकटात पडाला. आता राजा असं म्हणतो की या दोघांचं आता काहीतरी सेटलमेंट करावं, म्हणून तो म्हणतो की मी आपणास 1,00,000 उत्तम गायी दान देईल, त्या ब्राह्मणाला सांगतो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, महाराज मी आपला सेवक आहे, पण नकळतपणे माझ्याकडून हा अपराधच झाला आहे. हिच्या बदल्यात मी काहीही घेणार नाही, हीच गाय मला दान म्हणून परत पाहिजे. मूळ मालक जो आहे तो असं म्हणाला आणि त्याने त्या गाईचा लोभसुद्धा सोडला आणि तो निघून गेला. मग 1,000 काय तुम्ही कितीही मला गाई जरी दान दिल्या तरी ती आम्ही घेणार नाही, जी माझी गाय आहे तीच मला द्या. असं होऊन त्या दोघांमधला वाद होता. ते दोन्ही ब्राह्मण निघून गेले. नृगराजा तिथेच राहिला. आता या नृगराजाचे शेवटचे दिवस आले, यमराजाकडे जायचे दिवस आले. एतस्मिन् नंतरे यामेर दूतैर्नीतो यमक्षयम, यमाच्या दूताने याला यमराजाकडे नेलं आणि त्या ठिकाणी याचा न्यायनिवाडा झाला. पूर्वं तम अशुभम भुंक्षे उताहो नृपते शुभम, नांतम दानस्य धर्मस्य पश्ये लोकस्य भास्वतः. तो अगोदर खूप चांगलं पुण्यसुद्धा केलेलं आहे आणि काही वेळेस पापसुद्धा केलेलं आहे. आता पाप अगोदर भोगायचं का पुण्य अगोदर भोगायचं हे तू सांग. म्हणजे जो काही पुण्यवान असेल त्याला यमराज एवढी सूट देतात, तू म्हणशील त्याप्रमाणे आपण करू. दान दिलं, धर्म दिलं, सगळं केलं, तू धर्म राखलेला आहे, त्यामुळे तुला आता कोणता लोक द्यावा असा मला प्रश्न आहे. त्यामुळे तू सांग, त्याप्रमाणे आपण करू. पापाचे फळ आधी भोगतोस का पुण्याचे फळ भोगणार आहेस? त्यामुळे तो नृगराजा म्हणतो, हात जोडून सांगतो, विनंती करतो यमराजाला की मी जे पाप केलेलं आहे तेच मला आधी भोगायला आवडेल. मला त्रास झाला तरी चालेल, पण आधी पाप भोगून संपवलं पाहिजे. जे कोणतं पूर्वपाप असेल ते भोगून त्यातून जर मुक्ती झाली तर चांगलं आहे, पण ते सोडून आपण ते पुण्याचाच जर आपण एनकॅशमेंट करत बसलो तर ते पूर्वपाप जे आहे ते पुन्हा आपल्याला आदिदैविक ताप म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला भोगावं लागतं, आता नाही तर पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा. आणि असं म्हटल्यानंतर यमराजाने तो निवाडा दिल्यानंतर आपण सरला झालो. तावत दृक्षम आत्मानं कृकलासम पतन प्रभो, म्हणजे भगवान श्रीकृष्णापुढे नृगराजा ही सगळी कथा त्या मुलांच्या समोर हे सांगत आहेत. आणि त्यावेळेस या कृकलास म्हणजे या सरड्याच्या रूपामध्ये माझा जन्म झाला. आमच्या रघुनाथ स्वामींची पोथी आपण बऱ्याच जणांनी ऐकली आहे, वाचली आहे. आत्ता 3-4 वर्षापूर्वी आपण त्यांचं खूप मोठं पारायण केलं होतं. त्या रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये अगदी 2ऱ्या-3ऱ्याच अध्यायामध्ये एका अंत्यजाची कथा दिलेली आहे. हा अंत्यज पूर्वजन्मी घोडा होता, मग रेडा झाला आणि मग या जन्मामध्ये अंत्यज झाला. आता या 3ही जन्मामध्ये त्याचे जे जे अवस्था होते त्यामध्ये म्हणजे त्याला शाप तर मिळाला, पण त्या शापाबरोबर उत्शापसुद्धा मिळाला आणि त्याचा उद्धार होत गेला. सांगण्यासारखं खूप आहे, पण थोडक्यात म्हणून सांगतो. रेड्याचा जो जन्म होता त्या रेड्याचं नावसुद्धा ज्ञाना होतं. ज्ञानदेव महाराजांच्या चरित्रामध्ये पैठणमध्ये रेड्यामुखे वेद वदविली ही जी कथा आहे ती त्या रेड्याची आहे. आणि जो पूर्वी नंतर समर्थांच्या काळामध्ये अंत्यजविनीत जन्म झाला, तर त्याचासुद्धा उद्धार झाला आणि तो दिव्यलोकी आपल्या शरीराने तो निघून गेला. तसं या ठिकाणी झालं. तव दास्यस्य केशवा, मी ब्राह्मणांचा सेवक आहे, दानशूर आहे, आपला भक्त होतो आणि केवळ आपलं दर्शन व्हावं हीच माझी उत्कट इच्छा होती. आणि पूर्वजन्मीची जी आठवण होती ती अजूनही माझी नाहीशी झालेली नाही. हे माझ्या पुण्याचंच फळ मी आता भोगत आहे. आपण परमात्मा आहात, शुद्ध अंतःकरणाचे आहात, त्यामुळे माझी आता या प्रपंचातून सुटण्याची वेळ झाली आहे. तो अंत्यजसुद्धा समर्थांच्या समोर हेच म्हणतो. कल्याण स्वामी त्याला बोलवून आणतात. तो मोळी विका असतो.
आणि त्याच्यासमोर त्या 4 रेघा काढल्यानंतर एक एक रेघ ओलांडल्यावर तो आपलं काय रूप आहे, मी कोण आहे सांगतो. आणि शेवटी ब्राह्मण रूपामध्ये जेव्हा तो येतो तेव्हा मग आमचे सदाशिव शास्त्री येवलेकर यांच्याशी त्याचा शास्त्र संवाद होतो आणि सदाशिव शास्त्री येवलेकर हारतात. आणि त्यानंतर समर्थांच्या आशीर्वादाने, सत्पुरुषांच्या आशीर्वादाने त्या गंधर्वाला जी योनी मिळाली, रेडा घोडा, आणि मग आता त्यातून त्याची मुक्ती झाली आणि तो चांगला देह घेऊन स्वर्गामध्ये गेला. तसंच या ठिकाणी झाले की तेव्हा आता माझी प्रपंचातून सुटण्याची वेळ झालेली आहे, मृगराजा सांगतो. आणि तेव्हा अशा तुमच्यासारख्या महान पुरुषाचं, सत्पुरुषाचं, भगवंताचं जो पूर्ण ब्रह्म आहे त्याचं दर्शन होतं. आता 2-3 श्लोक भगवंताच्या स्तुतीपर आहेत, जे आपण मंगलाचरणामध्ये म्हणतो तसेच हे श्लोक आहेत. देव देव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तमं नारायण ऋषिकेश पुण्यश्लोकम अच्युता व्ययम अनुजानी हि माम कृष्ण यांतम देवगतीं प्रभो यत्र क्वापि सतश्चेतो भूयान्मे त्वत्पदास्पदम. मी आता देवलोकी चाललेलो आहे आणि आपण मला अनुमती द्यावी, असं तो मृगराजा जो पूर्वी सरला होता तो या ठिकाणी म्हणतो. आणि तुमचा आशीर्वाद असेल तर मला फक्त एवढाच आशीर्वाद द्या की मी कुठेही असलो तरी माझे चित्त हे तुमच्या चरणकमलावर स्थिर राहो. त्या मृगराजाने इत्युक्त्वा तं परिक्रम्य पादौ स्पृष्टा स्वमौलिना. त्या मृगराजाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली, आपला सोन्याचा मुकुट त्यांच्या चरणी ठेवला, चरणांना स्पर्श केला, नमस्कार केला आणि भगवान श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन त्या ठिकाणी आलेल्या दिव्य विमानामध्ये तो बसला आणि त्याला उत्तम गती प्राप्त झाली. कृष्णं परिजनं प्राह भगवान देवकी सुतः ब्रह्मण्यदेवो धर्मात्मा राजन अन्यानुशिक्षयन. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपल्यासाठी हे सांगितलेलं आहे, जे लोक अग्नीसारखे तेजस्वी असतात ते सुद्धा ब्राह्मणांचे अल्पसे सुद्धा धन हिरावून घेत नाहीत. ब्राह्मणांचं अल्पसं धन हिरावून घेणं हे किती मोठं पाप आहे ते टाकून सांगतात. मग जे स्वतःला लोकांचे स्वामी म्हणतात, म्हणजे आजच्या भाषामध्ये जे राजकारणी आहेत, त्यांनी आपल्या धनाची, संपत्तीची जी काही एकत्र आणण्याची, ती गोळा करायची, त्याच्याबद्दल स्वार्थ ठेवायचा, त्यामध्ये त्याने कोणता विचार महत्त्वाचा ठेवायचा की ब्राह्मणाचे अल्पसे धन हिरावून घेतले तर आपल्याला ते सुद्धा पुन्हा ते पाप भोगावं लागतं. आणि असं ते कुठला 1 रुपया का असेना पण तो आपण पचवू शकत नाही, इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पुढचा श्लोक पण खूप छान आहे. नाहम हलाहलम मन्ये विषम यस्य प्रतिक्रिया ब्रह्मस्वम ही विषम प्रोक्तम नास्य प्रतिर्विधीर भुवी. विष जे आहे त्या ज्याने विष खाल्ले त्याचाच प्राण त्या विषाने होतो. पाणी जे आहे ते पाणी आगीला विझवू शकतं, पण ब्राह्मणाच्या धनरूपी अग्नीपासून जी आग उत्पन्न झाली ती मात्र त्या ब्राह्मणाच्या धनाचा अपहार करणाऱ्या त्या कुळाचा मुळापासून त्याला जाळून टाकते. खूप छान दिलं आहे. कुलम समूलम दहती ब्रह्मस्वारणी पावकः. ज्या ब्राह्मणाच्या पूर्वसंमतीशिवाय आपण त्याचं धन उपभोगलं तर त्यांच्या 3 पिढ्या नष्ट होतात. आणि संमतीशिवाय आणि बळजबरीने जर ते धन त्याचा उपभोग घेतला तर आपल्या आत्तापर्यंतच्या पूर्वजांच्या 10 पिढ्या आणि पुढं होणाऱ्या 10 पिढ्या या सगळ्या नष्ट होतात. आणि मग जे मूर्ख राजे या राजलक्ष्मी, या लक्ष्मीचं म्हणजे कशी लक्ष्मी अलक्ष्मी आहे ती, कारण ती योग्य मार्गाने मिळवलेले नाही, आंधळे बनवून ब्राह्मणाचे धन हिरवून घेतात, ते नरकातच जातात. नरकात जाण्याचं त्यांना माहीतही असतं पण त्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि स्वतःला एका खोल गर्तेमध्ये ते पाडून घेतात. गृण्वन्ति यावत पासून कृंदंताम अश्रुबिंदवः विप्राणाम हतवृत्तीनाम वदान्याम कुटुंबिनाम. आणि ज्या ब्राह्मणाचं हे धन हिरवून घेतात त्या ब्राह्मणाचा उदरनिर्वाहाचं साधन ते नष्ट करतात.
आणि त्यामुळे त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून येणारे अश्रू, त्याच्या कुटुंबातील लोकांच्या डोळ्यातून येणारे अश्रू ज्या वेळेस ते जमिनीवर पडतात, त्या अश्रूंच्या बिंदूंनी जमिनीवरचे जेवढे धुळीकण ओले होतात, आता त्याची संख्या जर मोजली तर तितकी वर्षे काय होतं, कुंभिपाकेषु पच्यन्ते ब्रह्मादाय अपहारिणः. त्याला त्याच्या वंशजांना कुंभिपाक नरकामध्ये दुःख भोगावे लागते. जो माणूस आपण किंवा दुसऱ्यांनी ब्राह्मणाने दिलेली वृत्ती हिरावून घेतो, तो 60,000 वर्षे विष्ठेतील किडा बनवून त्या ठिकाणी राहतो. आता म्हणून मृगराजा म्हणतो, म्हणून मला असं वाटते की ब्राह्मणांचे धन नजर चुकीने सुद्धा माझ्या खजिन्यात येऊ नये. खूप छान. पंडित मदन मोहन मालवीय यांची कथा सांगतात. मदन मोहन मालवीय त्या काळामध्ये जसे आता आमचे आजोबा होते ते शेरवानी वगैरे घालायचे, तसे मदन मोहन मालवीय हे शेरवानी घालायचे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये ते व्हाईस चान्सलर होते. त्या पदावर असताना त्या पदावर जे जे त्यांना मिळत होतं त्याप्रमाणे ते राहत होते. एकदा ते घरी जेव्हा आले, त्या विद्यापीठाच्या गाडीमधून ते घरी आले आणि घरी आल्यावर त्यांना असं दिसलं की आपल्या कार्यालयातील एक पिन असते ना साधी, आपण जे टोचतो, आपण कागद लावतो ती पिन त्यांच्या त्या शेरवानीला अडकलेली होती. ते त्यांना दिसली. आता ती पिन अनावधानाने त्यांच्या घरी आली. ती अलक्ष्मी आहे हे जाणून लगेच ते पुन्हा आपले कपडे घातले आणि लगेच ते बाहेर पडले. आता पुन्हा विद्यापीठात जाताना त्यांनी त्या गाडीचा वापर केला नाही, जी गाडी त्यांना कुलगुरू म्हणून मिळालेली होती. पायी स्वतः त्या ठिकाणी गेले. ती पिन पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये आपल्या टेबलवर त्या भांड्यामध्ये ठेवली आणि पुन्हा ते आपल्या घरी आले. आणि असे असणारे त्यांना पंडित असं म्हणतात. पंडित म्हणजे पंडा, ज्याची बुद्धी एवढी प्रगल्भ झालेली आहे की अनावधानाने सुद्धा एक पिनसुद्धा माझ्या घरी येता कामा नये. आणि म्हणून जे लोक ब्राह्मणांच्या धनाची इच्छा करतात ते या जन्मामध्ये अल्पायुषी, शत्रूंकडून पराभूत आणि राज्यभ्रष्ट होऊन जातात. आणि मृत्यूनंतरसुद्धा दुसऱ्यांना त्रास देणारे ते सापच होतात. आता साप जो आहे त्याच्या मनात काही असो का नसो, पण त्याला पाहिले की आपल्याला त्याला मारावं असंच वाटतं. असं प्रत्येकालाच वाटतं, कारण त्याच्यापासून आपल्याला धोका आहे असं वाटतं. आणि मग त्या सापाचा मृत्यू कोणीतरी मारल्याशिवाय होत नाही, म्हणून ते ती योनी भोगत राहतात. आता ब्राह्मणाने जरी अपराध केला तरी त्यांचा द्वेष करू नका, असं या ठिकाणी त्यांनी जरी मारले किंवा पुष्कळसे शिवाय शाप दिले तरी तुम्ही त्यांना नमस्कारच करीत राहा. समर्थांनी दासबोधामध्ये अशा खूप ओव्या दिलेल्या आहेत. ब्राह्मण जरी झाला क्रियाभ्रष्ट तरी त्याला तो ब्राह्मणत्व त्याच्या ठिकाणी असल्यामुळे तो आपल्याला वंद्यच आहे. आता त्याचं काय उपभोगायचं किंवा काय भोगायचं हे तो ब्राह्मण त्याच्या निवाड्याप्रमाणे तो करील, पण आपल्यासाठी मात्र तो भूसुर आहे. भूसुर म्हणजे या पृथ्वीवरचे देवता, म्हणून त्या ब्राह्मणाला ब्राह्मण्य देवता असं म्हटलेलं आहे. यथाहम प्रणवे विप्रान अनुकालम समाहितः तथा नमते यूयम च योन्यथा मे स दंडभाग. आता भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात, मी जसा प्रत्येक वेळेस सावध राहून ब्राह्मणांना नमस्कार करतो. पुढे आपल्याला कथा येणारच आहे. साबरमती आजचं जे आहे त्या ठिकाणी त्यांचे मित्र असणारे सुदाम्याचं आख्यान येणार आहे. मी सुद्धा वेळोवेळी ब्राह्मणांना नमस्कार करतो. भृगु ऋषी आले, त्याने क्रोधाने लाथ मारली. भगवंताने उठून, माझं हृदय एवढं कठोर आहे, तुमच्या पायालाच इजा झाली असेल असं म्हणून त्यांच्या पायाला सुद्धा त्यांनी पादसंवाहन केलेलं आहे. आणि भगवंत या ठिकाणी म्हणतात, तथा नमत यूयम च यो अन्यथा मे स दंडभाग. तुम्हीही तसंच करा, अन्यथा तुम्हाला सुद्धा या रघुराजाप्रमाणे शिक्षा भोगायला लागेल. नकळतही ब्राह्मणांचे धन हिरावून घेतले तरी घेणाऱ्याचा अधपात होतो.
जसे ब्राह्मणाच्या गायीने त्या नृगराजाला सरड्याची योनी प्राप्त झाली होती. आता या ठिकाणी हे सगळं वाचत असताना ग्रंथराज दासबोधामधल्या काही ओव्या ज्या आहेत ते अगदी अनुरूप अशा ओव्या आहेत. माझ्या त्या सगळ्या अखंड दासबोध पारणामध्ये चांगल्या चांगल्या ओव्या जर दिसल्या आणि त्याचा संदर्भ भागवताशी जर आपल्याला जोडायचा असेल तर त्या ओव्या ज्या आहेत मी आपल्या नारायणरावांच्याकडे व्हॉट्सॲपवर पाठवत असतो. काही फोटो असतात काही की जे भागवताच्या संदर्भातले असतील की ते वेगळ्या जपून कुठेतरी आपल्याकडे राहतात आणि मग त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. परवा ज्या ओव्या वाचनामध्ये आल्या त्या ओव्या अशा आहेत. कित्येक सेवे होऊन पडती, कित्येक तयास उठविती, यमलोकी होऊन आणती माघारे प्राणी. मग कित्येक सेवे होऊन पडते, सेवे म्हणजे शव होऊन पडती आणि कित्येक तयास उठविती. आता अशी उदाहरणं आहेत का? सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबा हे मरून पडले होते. ज्ञानदेवांची दृष्टी गेली. अरे हा त्याचं नाव सच्चिदानंद आहे, त्याला मृत्यू कसा येईल? त्याला त्याने जिवंत केलं आणि त्यांच्याकडून आपली ज्ञानेश्वरी जी आहे तिथं लिखाण करून घेतलं. समर्थाने सुद्धा दशपंचक गावच्या कुलकर्ण्यांचं प्रेत उठवलं आणि त्यांना पुढे सद्गती मिळाली आणि उद्धव स्वामी हे पहिले मठपती, पहिला मठ आणि समर्थांचे लाडके शिष्य झाले. कित्येक पूर्वी श्रापिले ते शापे देह पावले. आत्ताच आपण पाहिली ही कथा त्या अंत्यजाची. आणि उश्राप काळी पुन्हा आले पूर्वदेही. शकटासुराचा उद्धार ते आपण पाहिलं. कित्येक बहुजन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले. परकाया प्रवेशसुद्धा कित्येकाने केली. परकाया प्रवेशाचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान आदिशंकराचार्याने केलेला परकाया प्रवेश. ऐसे आले आणि गेले बहुत लोक. त्यामुळे या ठिकाणी श्राप आणि उशाप या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. जसा शापाचा सुद्धा एक अनुग्रहच असतो. शापाच्या अनुग्रहाचे रूपांतर कसं झालं तर परीक्षिती राजाला शृंगी ऋषींचा शाप मिळाला. आता ते वाणीने दिलेला शाप होतं आणि त्या वाणीच्या शापातून मुक्त होण्यासाठी पुन्हा वाणीच्या रूपाने शुकदेवांच्या वाणी रूप वज्राने ते मुक्त झाले. शापातून प्रवाहित झाली. कारण ती भागवत गंगा आहे आणि ती वाणी रूप आहे. म्हणजे ज्या वाणीने शाप मिळाला त्याच वाणीने शुक परीक्षिती म्हणजे परीक्षित राजाला मुक्ती प्राप्त झाली. तसं हे नृगराजाची कथा या ठिकाणी या अध्यायामध्ये दिली आली आहे. आणि एवं विश्रावे भगवान मुकुंदो द्वारकौ कसा हा पावन सर्व लोकांना विवेश निज मंदिरम. सर्व लोकांना पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने द्वारकावासियांना असा सगळा उपदेश केला आणि ते आपल्या महालात निघून गेले. असं म्हणत हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे उत्तरार्धे नृगोपाख्यानं नाम 64तमोऽध्याय. हा 64वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसेचे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी.
सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्षतत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त प्रेमळ भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेत श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळिता रवी अंतरिता तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय राम।